एक महत्त्वाची बातमी देश पातळीवर लोकसभेसाठी भाजपनं मेगा प्लॅन आखलेला आहे। गेल्या वेळी हरलेल्या 160 जागांवर भाजप विशेष लक्ष देणार आहे। 160 जागांवर मोदी, शाह, राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा सभा घेणार आहेत। राम मंदिर उद्घाटनानंतर 160 जागांवर चारही नेते मॅरेथॉन सभा घेणार आहेत। तर लोकसभेसाठी आता भाजपनं मेगा प्लॅन आखलेला आहे। देश पातळीवर हा मेगा प्लॅन भाजपनं आखलेला आहे। गेल्या वेळी हरलेल्या 160 जागांवर भाजप विशेष लक्ष देणार आहे। 160 जागांवर मोदी, शाह, राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा सभा घेणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, भाजपचा मेगा प्लॅन आहे काय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स? नक्कीच 2019च्या लोकसभा निवडणुकीत ज्या 160 जागा भाजपनं पराभूत झाल्या भाजपच्या, त्या जागांसाठी भाजपने एक विशेष आणि मेगा प्लॅन तयार केलेला आहे। आणि हे लोकार्पण सोहळा झाला राम मंदिराचा की त्यानंतर या सगळ्या 160ही जागांवर चार महत्त्वाचे जे नेते आहेत, टॉपचे चार नेते भाजपचे, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा आणि राजनाथ सिंह, या चारही नेत्यांच्या सभा, मॅक्सिमम सभा या 160 मतदारसंघामध्ये लावण्याचं भाजपचे नियोजन आहे, जेणेकरून गेल्या वेळेस जिंकलेल्या जागा आणि ज्या पराभव झाल्या जागा आहे त्यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचं हे नियोजन आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातली एक जागा आहे, ती म्हणजे बारामती असो किंवा मग चंद्रपूरची जागा असो, या जागांवर ही जास्त लक्ष जे आहे ते दिलं जात आहे। हा देशभरातल्या 160 जागा आहे आणि त्यावर जास्त लक्ष दिलं जाणार आहे। वेस्ट बेंगॉलच्या काही जागा त्यामध्ये आहेत, काही मध्य प्रदेशातल्या जागा आहेत, छत्तीसगडच्या, या सगळ्या जागांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। आणि 2024 मध्ये मोठा विजय जर मिळवायचा असेल तर गेल्या वेळेस ज्या पराभूत झालेल्या जागा आहेत त्यावर जास्तीत जास्त मेहनत घेण्याची गरज जी आहे ती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे भाजपच्या नेत्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे त्या मतदारसंघातलं कॅडर आहे त्याचा वापर करूनही या जागांवर विजय मिळवण्याचा भाजपचा मेगा प्लॅन आहे। अगदी धन्यवाद गजानन, आपण दिलेल्या या माहितीसाठी।